नमस्कार, मी अनिल महादेवराव शिवनकर, सहाय्यक शिक्षक. मित्र, मागे आपण सेवा पुस्तक आणि दुय्यम सेवा पुस्तकाबद्दलचा व्हिडिओ युट्यूबवर बघितलेला आहे. त्या व्हिडिओमुळे महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना दुय्यम सेवा पुस्तक मिळत आहे हे मला महाराष्ट्रातील शिक्षकांनी स्वतः फोन करून सांगितलंय. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे दुय्यम सेवा पुस्तक बऱ्याच शिक्षकांना माहीतच नव्हतं की ते मिळतंय. कितीतरी शिक्षक सेवानिवृत्त होऊन गेले पण दुय्यम सेवा पुस्तक त्यांना मिळालेलं नाही. आणि त्या व्हिडिओला आपण खूप लाईक केलं, खूप सबस्क्राईब केलं, त्याबद्दल आपले पुनश्च एकदा धन्यवाद. परंतु त्या सेवा पुस्तकाच्या व्हिडिओला बघून महाराष्ट्रातील माझ्या शिक्षक बंधू भगिनींनी मला पुन्हा एक विनंती केली. आणि ती विनंती म्हणजे अशी: सेवा पुस्तकामधील कोणकोणत्या नोंदी महत्वाच्या असतात ज्या शिक्षकांनी दरवर्षी तपासल्या पाहिजेत, चेक केल्या पाहिजेत, ही विनंती केली. आणि मला त्यांनी असा आग्रह केला की दुय्यम सेवा पुस्तक असो किंवा सेवा पुस्तक असो, त्याच्यामधल्या कोणत्या कोणत्या नोंदी महत्वाच्या असतात त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ तयार करा. म्हणून माझ्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या जाणीव जागृतीकरिता, त्यांनी केलेल्या विनंतीकरिता, त्यांची कोणी दिशाभूल करू नये, त्यांना कुठल्याही लाभापासून वंचित ठेवू नये, त्यांचा अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे, त्यांच्या नोंदी त्यांना कळल्या पाहिजे आणि कोणत्या कोणत्या नोंदी सेवा पुस्तिकेमध्ये आवश्यक आहे हे देखील त्यांना माहीत झालं पाहिजे. म्हणून माझ्या शिक्षक बंधू भगिनींच्या मदतीकरिता, त्यांच्या ज्ञानामध्ये थोडीशी भर घालण्याकरिता मी हा अल्पसा प्रयत्न करतो आहे. माझ्याकडनं काही सुटलं, काही चुकलं, आपण ऍड करा, दुरुस्त करून घ्या. अनिल एम शिवनकर युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा. मित्र, आपण सबस्क्राईब करत नाही, कृपा करून सबस्क्राईब करा, ही देखील आपणास हात जोडून नम्र विनंती. सेवा पुस्तिकेच्या नोंदीचा जर आपण विचार केला तर सेवा पुस्तिकेच्या नोंदीचा विचार करताना 4 टप्प्यामध्ये, 4 भागामध्ये आपल्याला त्या सेवा पुस्तिकेचा अभ्यास करावा लागेल. मित्र, पहिला टप्पा, पहिला भाग सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानावरच्या नोंदी. दुसरा भाग सेवा पुस्तकाच्या आतील नोंदी. तिसरा भाग रजेचा हिशोब. आणि चौथा भाग म्हणजे विकल्प. अनेक विकल्प देतो आपण, अनेक विवरणपत्र असतात. या सर्व विकल्पांचा, विवरणपत्रांचा व वैद्यकीय तपासणी अहवालांचा हा एक चौथा भाग. पहिल्या भागावर विचार करू. दुय्यम सेवा पुस्तकातील पहिलं पान. सर्वात महत्वाची नोंद म्हणजे पहिल्या क्रमांकावर नाव पूर्ण लिहिलं असलं पाहिजे. नंबर 2, जात लिहिली असली पाहिजे, पोटजात लिहिली असली पाहिजे. ज्या शिक्षक बंधू भगिनींना आरक्षणामध्ये नियुक्ती मिळाली असेल त्यांची जात, पोटजात लिहिणं व जातीचा संवर्ग लिहिणं फार आवश्यक आहे. तिसरी नोंद आपला पत्ता, म्हणजे राहण्याचं ठिकाण. चौथी नोंद वडिलाचं पूर्ण नाव, त्यांचा पत्ता. पाचवी नोंद सर्वात महत्वाची जन्मतारीख. जी जन्मतारीख आपल्या बर्थ सर्टिफिकेटवर आहे, जी जन्मतारीख आपल्या टीसीवर आहे, जी जन्मतारीख आपल्या डिप्लोम्यावर आहेत, म्हणजे प्रमाणपत्रावर 10वी-12वीच्या, ह्यावरनच लिहिलेली असली पाहिजे, ती तीच असली पाहिजे. त्यानंतर नियुक्तीनंतर, नंबर 6, नियुक्तीनंतर वैद्यकीय तपासणी व वैद्यकीय तपासणीचा अहवाल संलग्न केला पाहिजे सेवा पुस्तिकेला. आपली उंची 7 नंबरच्या कॉलममध्ये लिहिली पाहिजे. 8 नंबरवर आपल्या बॉडीवर आयडेंटिफिकेशन मार्क, म्हणजे अंगावरील खुणा, ह्या लिहिल्या पाहिजे. 9 मध्ये आपली शैक्षणिक अर्हता लिहिली पाहिजे. जी काही शैक्षणिक अर्हता नियुक्तीच्या वेळी आपली असेल ती पूर्ण तिथे नमूद केली पाहिजे. 10 मध्ये आपली स्वतःची सही असली पाहिजे. आणि 11 नंबरवर माननीय मुख्याध्यापकांची, माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व प्रकरण परत्वे संस्थेच्या अध्यक्षाची सही असली पाहिजे. आणि या सर्व नोंदी दर 5 वर्षांनी पुनर्साक्षांकित करणे आवश्यक आहे, ही देखील तरतूद आहे. म्हणजे दर 5 वर्षानंतर जे कोणी मुख्याध्यापक बदलत असतील किंवा तेच मुख्याध्यापक असेल त्यांनी दर 5 वर्षानंतर पुन्हा सही शिक्का मारून त्या पहिल्या नोंदी पहिल्या पानावरच्या व्हेरीफाईड केल्या पाहिजेत, पुनर्साक्षांकित केल्या पाहिजे. दुसरा भाग सेवा पुस्तिकेचा आतील भाग. आतील भागात आपल्या क्वालिफिकेशनच्या सर्व नोंदी असल्या पाहिजेत. डीएड, बीएड, बीए, एमए, एमएड, एमफिल, जे काही क्वालिफिकेशन आपण अक्वायर्ड केलेल्या शिक्षक बंधू भगिनींनी ते क्वालिफिकेशन लिहिलं पाहिजे. त्याच्यासमोर वर्ष लिहिलं पाहिजे, कुठलं विद्यापीठ आहे, कुठले पर्सेंटेज आहे, श्रेणी काय मिळालेली आपल्याला, आपले विषय काय आहेत, या सर्वांच्या नोंदी, म्हणजे आपल्या सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रावरून त्या तपासून तिथे पुन्हा खाली मुख्याध्यापकांनी की वरील सर्व
शैक्षणिक पात्रताच्या नोंदी या मूळ प्रमाणपत्रावरून तपासून इथे नोंदविलेला आहे मुख्याध्यापकाची सही शिक्का. हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर कर्मचारी स्थायी आहे की अस्थायी आहे. कर्मचाऱ्याच्या डाव्या हाताच्या बोटाचे ठसे हे देखील उमटवलेले पाहिजे सेवा पुस्तिकेवर आणि त्याच्याच बाजूला मुख्याध्यापकांनी त्याला सर्टिफाईड केलं पाहिजे, साक्षांकन केलं पाहिजे. त्यानंतर कर्मचाऱ्याचं पूर्ण नाव, हुद्दा, नेमणुकीचा दिनांक, नियुक्तीचा आदेश क्रमांक, वरिष्ठ वेतन श्रेणी, वेतन श्रेणी, ज्या वेतन श्रेणी त्याची नियुक्ती झाली असेल त्या वेतन श्रेणीची तिथे नोंद असली पाहिजे. म्हणजे नाव, नेमणुकीचा दिनांक, हुद्दा, कार्यालयाचा आदेश क्रमांक आणि वेतन श्रेणी नमूद केली पाहिजे. ज्या पहिल्यांदा आपली फर्स्ट अपॉइंटमेंट जेव्हा होते त्या वेतन श्रेणी नमूद केली पाहिजे. प्रत्येक वेतनवाढीनंतर आपली तिथे स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. प्रत्येक वेतनवाढीच्या दिनांकाच्या बाजूच्या कॉलममध्ये आपली स्वाक्षरी असणे आवश्यक आहे आणि त्याच्याच लगत मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असणे फार आवश्यक आहे. आणि मुख्याध्यापकांच्या सेवा पुस्तकांमध्ये माननीय संस्थापक वर्गाची अध्यक्ष किंवा सेक्रेटरी जे काही असेल त्यांची किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची स्वाक्षरी असणं फार आवश्यक आहे. जेवढ्या रजा शिक्षकांनी किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपभोगल्या असेल म्हणजे रजेबद्दलची नोंद तिथे असली पाहिजे. मग त्या अर्जित रजा असतील, अर्जित स्वरूपाच्या रजा असतील, असाधारण रजा असतील. रजा नियम 16 मध्ये ज्या रजा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय आहे त्या रजा किरकोळ रजा सोडून, मित्र हो, किरकोळ रजा सोडून किरकोळ रजेची नोंद सेवा पुस्तिकेत घेण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या ज्या रजा आपण रजा नियम 16च्या अनुषंगाने आपण उपभोगलेल्या आहे, मग त्या बालसंगोपन रजा असतील किंवा प्रसूती रजा असेल, अर्जित रजा, अर्जित स्वरूपाच्या रजा असतील, कुठल्याही प्रकारच्या रजा ज्या रजा नियम 16 मध्ये नमूद केलेल्या त्या सर्व रजा किरकोळ रजा सोडून त्याचीही नोंद असली पाहिजे आणि लगेचच त्याची नोंद असली पाहिजे आणि नोंदीचे ठराव, त्याचा दिनांक, त्याचीही नोंद असली पाहिजे. आणि कुठल्या ज्या अर्जित रजा किंवा अर्जित स्वरूपाच्या रजा ज्या आपण उपभोगलेल्या आहे किंवा ज्याही रजा घेतल्या त्या लगेच सेवा पुस्तकाच्या मागे शेवटी रजा खात्यामध्येही त्याची नोंद हिशोबी खर्ची घातल्या पाहिजे. जेवढ्या उपभोगल्या रजा आहे त्या रजेच्या हिशोबामध्ये खर्ची घातल्या पाहिजे. म्हणजे ज्या उपभोगल्या त्या मायनस केल्या पाहिजे तिथे. आणि ऍडवाल्या ज्या ऍड होतात त्या तर तिथे असतातच. रजेबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ बघू. फक्त सध्या नोंदी महत्वाच्या. नोंदीमध्ये कुठली की ज्या रजा आपण उपभोगलेल्या आहे त्या रजेचा आदेश, किती कुठून कुठपर्यंत रजा उपभोगलेल्या आहे आणि त्या सर्व रजेचे ठराव आणि लगेचच मागे त्या रजा खर्ची हिशोबात खर्ची घालायचे. त्यानंतर शिक्षकाला नियुक्तीपासून तर सेवानिवृत्तीपर्यंत सुधारित वेतन श्रेण्या लागलेल्या असतात. वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी, सुपरवायझरची पदोन्नती, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापकाची पदोन्नती, तर जेवढ्या काही वेतन श्रेण्या लागलेल्या असतात जिथे जिथे वेतन श्रेणीमध्ये बदल होत असतो आणि त्या वेतन श्रेणीची निश्चिती आपण लेखाधिकाऱ्याकडून करून घेतो. तर लेखाधिकाऱ्याकडनं लागलेली वेतन श्रेणी म्हणजे 4था आयोग, 5वा आयोग, 6वा आयोग, वेतन आयोग, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, पदोन्नती असेल वेगवेगळ्या प्रकारची, या सर्वांची मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला मित्र लेखाधिकाऱ्याचं फिक्सेशन करावं लागतं, ज्याला आपण वेतन निश्चिती म्हणतो. त्या नोंदी फार असणं आवश्यक आहे. तिथे लेखाधिकाऱ्याची सही, शिक्का, ओके, चेक हे सर्व लिहिणं असणं आवश्यक आहे. ही नोंद सेवा पुस्तिकेत महत्वाची. त्यानंतरच्या नोंदीमध्ये जर आपण एक महत्वाची नोंद जर बघितली, ज्या कर्मचाऱ्याला बढती किंवा बदली, दोन गोष्टी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या टोटल टेन्युअर मध्ये येतात. बढती किंवा बदली. बदली केव्हा होते? जेव्हा संस्थेच्या अनेक शाळा असतात. आणि बढती केव्हा होते? शिक्षकाची बढती काय? सुपरवायझर, उपमुख्याध्यापक, जास्तीत जास्त मुख्याध्यापक. सुपरवायझरचं पद असेल किंवा एएचएमचं पद असेल तरच, नाही तर मग सरळ मुख्याध्यापक. तेही 2-3% लोकांचं प्रमोशन होतंय. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं पिऊन असेल तर लॅब अटेंडंट, लॅब असिस्टंट, क्लर्क, ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क, हेड क्लर्क वरती, अशा प्रकारे या पदोन्नत्या होत असतात. ज्या पदाची पदोन्नती झाली असेल त्या पदाच्या पदोन्नतीकरिता शाळा समितीने घेतलेल्या ठरावाची नोंद असली पाहिजे.
कुठल्या ठरावाने, कुठल्या आदेशान्वये, कुठल्या दिनांकाला यांना ही पदोन्नती दिलेली आहे. म्हणजे सेवा पुस्तिकेमध्ये व्यवस्थापक वर्गामार्फत प्रकरण परत्वे शाळा समितीच्या ठरावामार्फत, शाळा समितीमध्ये घेतलेल्या ठरावामुळे त्या पदोन्नतीच्या ठरावाच्या नोंदी असल्या पाहिजेत. त्यानंतर पदोन्नतीचा प्रस्ताव शिक्षण विभागात किंवा प्रकरण परत्वे शिक्षण उपसंचालकाकडे पाठवला जातो. मग शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक आपल्या पदोन्नतीला मान्यता देतो, अप्रुव्हल देतो. तर माननीय शिक्षण अधिकारी किंवा माननीय शिक्षण उपसंचालक यांनी मान्यता दिलेल्या आदेशाचा क्रमांक, दिनांक त्याचीही नोंद सेवा पुस्तिकेत असली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग वेतन निश्चिती लेखाधिकाऱ्यांमार्फत. हाच विषय बदलीच्या बाबतीत, ज्या कर्मचाऱ्यांची बदली होते, ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बदली होत असते, तर बदली ज्या शाळेतून झालेली आहे आधी त्या शाळेनी जो काही ठराव घेतलेला असेल त्या ठरावाची नोंद असली पाहिजे, कार्यमुक्त केल्याची नोंद असली पाहिजे, ही फार महत्वाची आहे. आणि ज्या शाळेमध्ये त्यांची बदली झाली मग त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकाला रुजू करून घेतलं असलं पाहिजे, त्याची नोंद असली पाहिजे. किती वाजता रुजू करून घेतलं, मध्यान्हापूर्वी, मध्यान्हानंतर, त्याची नोंद असली पाहिजे. रिलीव्ह झाल्यापासून तर जॉईनिंग होतपर्यंत मित्र आपल्याला 7 दिवसाचा कालावधी मिळतो. जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याने 4 दिवस लावले असेल रुजू व्हायला दुसऱ्या शाळेमध्ये बदलीमुळे, तर मुख्याध्यापकांनी, म्हणजे ज्या शाळेत बदली झाली त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी किंवा प्रकरण परत्वे व्यवस्थापक वर्गाने 4 दिवस घेतले असेल, जसं 30 तारखेला रिलीव्ह झाले आणि 1 तारखेला 2, 3, 1 ला दिवस काय होता, 2 ला काय, 3 ला काय, म्हणजे ज्यांनी ते 4 दिवस उपभोगलेले आहेत त्याची नोंद केली पाहिजे की सदर कर्मचाऱ्यांनी किंवा या शिक्षकांनी नाव लिहून रुजू होण्याकरिता सोमवार, मंगळवार, बुधवार जे काही दिवस, हे 3 दिवस किंवा हे 4 दिवस रुजू होण्याकरिता जॉईनिंगसाठी खर्ची घातलेले आहेत, ही नोंद असणं फार आवश्यक आहे. अर्थात कधी कधी असं होतं की शनिवार येतो, आपण रिलीव्ह शनिवारी होतो, रविवार येतो लगेच आणि एखादी सोमवारची सुट्टी पण असते आणि आपण मंगळवारला रुजू होतो, मध्येच रविवार आलेला असेल त्याची नोंद मुख्याध्यापकांनी केली पाहिजे. त्याच्यानंतर सोमवार होता, सुट्टी होती, त्याचीही नोंद मुख्याध्यापकाने केली पाहिजे. मला म्हणायचं तात्पर्य आहे की रिलीव्ह ज्या तारखेला झाला जॉईनिंग होतपर्यंत प्रत्येक दिवसाचा हिशोब, जॉईनिंग व्हायला जेवढे दिवस खर्च घेतले ते दिवस आणि सुट्या आल्या असेल त्या सुट्यांचं व्यवस्थित तारीख आणि त्याच्या दिनांकानिशी नमूद करायला पाहिजे. ही नोंद फार महत्वाची आहे. बदली झाल्यानंतर त्याच्या बदलीस मान्यता घ्यावी लागते शिक्षणाधिकाऱ्याची किंवा प्रकरण परत्वे शिक्षण उपसंचालकाची. पुन्हा एज्युकेशन ऑफिसर बदलीस मान्यता देतात किंवा शिक्षण उपसंचालक बदलीस मान्यता देतात. त्या बदलीस मान्यतेचा आदेश शिक्षण विभागाचा, त्याची नोंद, त्याचा जावक, त्याचा क्रमांक, त्याचा दिनांक, त्याचा नंबर, याचीही नोंद सेवा पुस्तिकेमध्ये असते. हे सांगण्याचा उद्देश माझा काय, म्हणजे रिलीव्ह झाल्यापासून तर रुजू होण्यापर्यंतचा कालावधी हा व्यवस्थित तिथे आयडेंटिफाईड झाला पाहिजे. 4 दिवस जर घेतल्या रुजू व्हायला तर 4 दिवसाचा लेखाजोखा असला पाहिजे. जर तो नसेल, 30 तारखेला रिलीव्ह झाले आणि डायरेक्ट 5 तारखेला 30 जूनला रिलीव्ह झाले आणि 5 जुलैला तुम्ही जर जॉईन झाले तर मग वरचे 4 दिवस कुठे गेले हे आपल्याला विचारतात. जेव्हा आपला सेवानिवृत्तीचा प्रस्ताव जातो, जेव्हा आपली पेन्शन केस जाते तेव्हा आपल्याला विचारल्या जाते आणि उलट या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपला पेन्शन प्रस्ताव परत येतो, आपलं सर्व्हिस बुक परत येते. म्हणून लिहून घेतलेलं कधीही सुटेबल आणि ते लिहिलंच पाहिजे. प्रत्येक दिवसाचा रिलीव्ह पासून तर जॉईनिंग पर्यंतचा प्रत्येक दिवसाचा हिशोब लिहिणं आवश्यक आहे, भविष्यात काही अडचणी आपल्याला जायला नको म्हणून. हाच विषय समायोजनाच्या बाबतीत असाच. ज्या शाळेतून अतिरिक्त झाले, अतिरिक्त ज्या ठरावाने झाले तो ठराव किंवा शिक्षणाधिकाऱ्यांनी अतिरिक्त केलं असेल तर त्यांचा आदेश क्रमांक अतिरिक्त, खरं म्हणजे शिक्षणाधिकारी अतिरिक्त कधीच करत नाही, संस्था आपल्याला अतिरिक्त करते. तर अतिरिक्त केल्याची नोंद असली पाहिजे, दिनांकाला ठरावानिशी अतिरिक्त केल्याची नोंद असली पाहिजे. त्याही मुख्याध्यापकाने अतिरिक्त झाल्यानंतर त्यांना रिलीव्ह केल्याची नोंद असली पाहिजे, तारीख असली पाहिजे. आणि ज्या शाळेमध्ये ते समायोजित झाले तर समायोजित होत असताना आपल्याला एज्युकेशन ऑफिसर किंवा प्रकरण परत्वे शिक्षण उपसंचालक आदेश देतात, अमक्या कॉलेजमध्ये किंवा अमक्या XYZ शाळेमध्ये जॉईन करण्यासाठी आपला समायोजनाचा आदेश. मग ज्या शाळेत समायोजित झालाय, समायोजित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण अधिकाऱ्याचा किंवा डेप्युटी डायरेक्टरचा आदेश क्रमांक, दिनांक, नंबर हे सर्व लिहिलं पाहिजे.
सॉरी, हे लिहिल्यानंतर कोणत्या तारखेला रुजू करून घेतलंय ती तारीख मेन्शन केली पाहिजे. पुन्हा तोच विषय, यांनी रुजू होण्यासाठी इतका कालावधी घेतला ते लिहिणं फार आवश्यक आहे. किती दिवस खर्ची घातले रुजू होण्यासाठी, सुट्या आल्या का, त्या देखील नोंदी असणं आवश्यक आहे. त्यानंतर एखादा कर्मचारी, एखादा शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी आजारी असतो, काही अडचणी असतात, बऱ्याच अडचणी असतात शिक्षक बंधू भगिनींना. कुणाकडे लग्न असते, कुणाकडे काही पण असाधारण रजा घ्याव्या लागतात. असाधारण रजा म्हणजे बिनपगारी रजा आपल्याला घ्याव्या लागतात. खरं म्हणजे बिनपगारी रजा हा शब्दप्रयोग कुठेच मला अजून एमबीपीएस मध्ये दिसलेला नाहीये. याला असाधारण रजा म्हणतात. जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी असाधारण रजा घेतल्या असेल, म्हणजे बिनपगारी रजा घेतल्या असेल, त्याचीही नोंद सेवा पुस्तिकेमध्ये असणं आवश्यक आहे. याचं कारण असं, बिनपगारी रजा जर घेतल्या असेल तर वेतनवाढीचा दिनांक पुढे ढकलला जातो. त्याच्यामुळे आपली सर्व्हिस पण ब्रेक होते, त्याच्यामुळे आपली सिनियरिटी पण लॉस होतो. म्हणून शक्यतो मित्रो, माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की खूपच अतिच अडचण असेल तरच तुम्ही बिनपगारी रजा घ्या, तरच असाधारण रजा घ्या. सर्व रजा संपल्या असेल तरच तुम्ही असाधारण रजा घ्या. अन्यथा असाधारण रजा घेण्याचं टाळा. कारण असाधारण रजा घेतल्याने सेवाज्येष्ठता इफेक्ट होतो, सेवाज्येष्ठतेवर आपला परिणाम होतो, वेतनवाढ पुढे ढकलल्या जाते, या सर्व गोष्टी होतात. म्हणून असाधारण रजेची ही नोंद सेवा पुस्तिकेत असली पाहिजे. एखाद्या कर्मचाऱ्याच्या सेवेमध्ये सेवाखंड झाला असेल आणि तो सेवाखंड सक्षम प्राधिकाऱ्याकडून जर क्षमापित केला असेल तर कुठल्या आदेशाने समापित केलेला, त्या आदेशाचा क्रमांक, दिनांक, त्या सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशाची पूर्ण इत्थंभूत माहिती, म्हणजे सेवाखंड क्षमापित करण्याची माहिती ही सेवा पुस्तिकेमध्ये असली पाहिजे. सर्वात महत्वाची नोंद माझ्या मते सेवा पुस्तिकेमधली, सेवेत कायम करण्याची नोंद. या नोंदीमुळे जेव्हा मी शिक्षण विभागाशी संपर्क केला, ती सर्वात जास्त सेवा पुस्तक कशामुळे परत पाठवता तुम्ही, तेव्हा मला त्यांनी सांगितलं सेवेत कायम करण्याची नोंदच राहत नाही. आता तुम्ही म्हणाल सेवेत कायम करण्याची नोंद म्हणजे काय? शिक्षण सेवक म्हणून आपण लागलो, किंवा शिक्षण सेवक योजनेच्या आधी जे शिक्षक म्हणून लागले त्यांना 2 वर्षाचा प्रोबेशन होता. 2 वर्षाच्या प्रोबेशन नंतर त्यांचं सेवा सातत्य मिळालं. 3 वर्षाच्या शिक्षण सेवकानंतर त्यांनाही सेवा सातत्याची मान्यता मिळाली. ती नोंद म्हणजे सेवेला सातत्य मिळालं, सेवा सातत्याची नोंद आहे. प्रोबेशन 2 वर्षाचा प्रोबेशन काळ संपला, त्याच्यानंतर कायम मिळाले, कायम सातत्याचं अप्रुव्हल आपल्याला शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण उपसंचालकांनी मिळालं, ती नोंद नाही. सेवा सातत्याची नोंद म्हणजे 3 वर्षाचा शिक्षण सेवकाचा कालावधी किंवा 2 वर्षाचा प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक जी मान्यता देते ती सेवा सातत्य आहे. सेवा सातत्य आहे, ती तर नोंद असतेच, ती तर असायलाच पाहिजे. माझा शब्दप्रयोग काय? सेवेत कायम करण्याची नोंद. आणि ही नोंद सेवानिवृत्तीपर्यंत कधीही शाळा समितीला करायची असते. खरं म्हणजे सेवानिवृत्तीची वाट न बघता प्रत्येक शाळा समितीने, म्हणजे प्रत्येक शाळेनी त्यांच्या मुख्याध्यापक शाळा समितीचा सचिव असतो, त्यांनी शाळा समितीचा ठराव क्रमांक, दिनांक ला XYZ शिक्षकाला सेवेत कायम करण्यात आले आहे. शाळा समितीचा ठराव क्रमांक सोसो, दिनांक सोसो, XYZ या त्याचं डेसिग्नेशन कर्मचाऱ्याला सेवेत दिनांक ला कायम करण्यात आलेले आहे. ही नोंद प्रत्येक सेवा पुस्तिकेमध्ये असणं आवश्यक आहे. सेवा सातत्याचा आणि याचा काही संबंध नाही. सेवा सातत्याची नोंद असलीच पाहिजे, म्हणजे 3 वर्षाच्या अप्रुव्हल नंतरची नोंद असलीच पाहिजे, 2 वर्षाच्या अप्रुव्हल नंतरची नोंद असलीच पाहिजे. परंतु या सेवेत कायम करण्याच्या नोंदी फार महत्वाची आहे, ती प्रत्येकाच्या सर्व्हिस बुकमध्ये असली पाहिजे. म्हणून हात जोडून नम्र विनंती आहे, जेव्हा केव्हा सर्व्हिस बुक तुमच्या हातामध्ये येईल, सर्वात आधी शाळा समिती ठराव क्रमांक, दिनांक ला तुम्हाला सेवेत कायम केलं आहे का ही नोंद बघा. जर नसेल तर विनंती करा नोंद करायला. त्याहीपेक्षा महत्वाचं, आपली सर्व्हिस ही व्हेरीफाईड झाली पाहिजे.
सर्व्हिस व्हेरिफिकेशन झाली पाहिजे. 10, 11, 11, 12, 12, 13, 13, 14, 14, 15, 15, 16 हे सर्व वर्ष दिसले पाहिजे. एकाही वर्षाचा जर स्टॅम्प अनावधानाने चुकून गेला आणि एखाद्या वर्षाची जर ठप्पाच मारला नसेल आणि सर्व्हिस व्हेरीफाईड केली नसेल तर मित्र सेवा पुस्तक परत येते आणि 1 वर्षाचा सेवाखंड आहे असा आरोप केला जातो शिक्षण विभागातर्फे. कारण शिक्षण विभाग तुम्हाला माहितच आहे, प्रत्येक गोष्ट अशी बारीक बघते आणि जिथं सापडले तिथे तुम्हाला बिलकुल सोडणार नाही. आणि म्हणून तुम्ही सापडू नये, तुमच्यावर अन्याय होऊ नये, तुम्हाला भविष्यात त्रास होऊ नये, तुम्हाला शिक्षण विभागाला वारंवार जाण्या येण्याचा त्रास होऊ नये, म्हणून प्रत्येक गोष्ट आपण स्वतः चेक केली पाहिजे. म्हणून सर्व्हिस व्हेरिफिकेशनचा स्टॅम्प लागला आहे का, आणि ते प्रत्येक वर्षाचे लागले आहे का, सेवेत लागलो तेव्हापासून 2002, 3, 4, 5 एखादं वर्ष गायब तर नाही ना, हे फार महत्वाचं. म्हणून सर्व्हिस व्हेरिफिकेशनचे स्टॅम्प लागले आहे का आणि तिथे आपली सही आहे का आणि मुख्याध्यापकाची सही आहे का, हे फार महत्वाचं आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं, एखाद्या कर्मचाऱ्याला रिकव्हरी भरावी लागली असते. रिकव्हरी म्हणजे एखाद्याला चुकून विवरणपत्र, शाळेच्या बाबूने विवरणपत्र फिक्सेशनचे तयार केले, वरिष्ठ श्रेणी असेल, निवड श्रेणी असेल, एखादी पदोन्नती असेल, चुकून जर 2, 4, 5 रुपये जर जास्तीचे फिक्स झाले आणि नंतर असं लक्षात आलं की यांच्या पगारामध्ये 20-25 रुपये जास्त भेटून राहिले का 100-150 रुपये जास्त भेटून राहिले, तर ती रिकव्हरी आपल्यावर होते. तर रिकव्हरी केल्यानंतर आपण ती रिकव्हरी भरली आहे का, त्याचं चालान भरलं आहे का, तर किती रिकव्हरी झाली, त्याचं चालान नंबर, किती रिकव्हरी रुपये भरले, कुठे भरले, कोणत्या तारखेला भरले, चालान क्रमांक काय, याचीही नोंद सेवा पुस्तिकेमध्ये असली पाहिजे. एखाद्या कर्मचाऱ्याची पदोन्नती झाली असेल, आजकाल माननीय मुख्याध्यापक जेव्हा खुर्चीवर विराजमान होतात खूप आनंदाने खुर्चीचा स्वीकार करतात, परंतु जेव्हा त्यांना असं निदर्शनास येते की अरे मुख्याध्यापक म्हणजे एकदम टेन्शनचं काम, अपवादात्मक परिस्थितीत बोलतोय बरं, बरेच मुख्याध्यापक चॅलेंजिंग असतात, सक्षमपणे आपलं पूर्ण टेन्युअर, पण काही मुख्याध्यापक त्यांच्या वेगवेगळ्या अडचणीमुळे, वैयक्तिक अडचणीमुळे आपल्या पदोन्नतीचा राजीनामा देतात. मग मुख्याध्यापक असेल, उपमुख्याध्यापक असेल, म्हणजे पर्यवेक्षक, म्हणजे एक लक्षात ठेवा, पदोन्नतीने मिळालेलं जे काही पद असेल त्या पदाचा आपल्याला राजीनामा द्यायचा असेल किंवा ते पद आपल्याला सोडायचं असेल तर मग आपली पदावनती होते. पदावनती झाल्यानंतर पुन्हा आपलं फिक्सेशन, रिवाइज फिक्सेशन करावं लागतं लेखाधिकाऱ्याकडनं. ते नोंद, पदावनती कुठल्या आदेशाने केली, कुठल्या ठरावाने केली, त्याची नोंद असली पाहिजे. पदावनी नंतरचं आपलं नवीन स्केल काय आहे लेखाधिकाऱ्याकडनं पुन्हा तपासून व्हेरीफाईड करायला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं, कदाचित आपल्याला माहित असेल, आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं की पहिल्या पानावर 5व्या नंबरवर आपली जन्मतारीख लिहिलेली असली पाहिजे. आणि मित्र हो, जर चुकून एखाद्या कर्मचाऱ्याची जन्मतारीख चुकीची लिहिल्या गेली तर आपल्याला ती जन्मतारीख बदलवता येते. एखाद्या सेवा पुस्तकातील जन्मतारीख चुकीची आहे आणि ती चुकीने लिहिली गेली असेल तर त्या कर्मचाऱ्याची जन्मतारीख सक्षम प्राधिकाऱ्याकडून बदलविता येते, परंतु सेवेत प्रवेश केल्याच्या 5 वर्षाच्या आत, म्हणजे नियुक्ती दिनांकापासून 5 वर्षाच्या आत तुम्हाला तुमची जन्मतारीख बदलविता येते. तुमची जन्मतारीख सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत बदलविता येते, परंतु 5 वर्षाच्या वरचा जर कालावधी, सेवेला 5 वर्ष झाले आणि आता मला जन्मतारीख बदलवायची आहे, मुळीच बदलवल्या घेणार नाही. फक्त जन्मतारीख बदलविता येते आणि तीही 5 वर्षाच्या आत, नियुक्तीपासून 5 वर्षाच्या आत जर तुम्ही अर्ज केला असेल तर सक्षम प्राधिकारी मान्यता देतो आणि आपली जन्मतारीख बदलवता येते. या संदर्भात अतिशय लँडमार्क केस लॉ आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट वर्सेस हरनाम सिंग 502/1993 ही लँडमार्क केस लॉ आहे. केंद्र सरकार विरुद्ध हरनाम सिंग 503/1993 ची एक प्रचंड गाजलेली केस लॉ आहे. ज्या केस लॉमुळे, ज्या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, 5 वर्षात आज अर्ज केला असेल तर त्या कर्मचाऱ्याची जन्मतारीख बदलवण्याचा आदेश होतो, परंतु 5 वर्षाच्या वर जर वेळ गेला असेल तर जन्मतारीख बदलवता येत नाही. सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय आहे 3 मार्च 1998चा. काही विवरणपत्र आपल्याला ऍड करायची असतात. विवरणपत्राचा जर आपण विचार केला,
आपल्याला जितके आयोग लागले तेव्हा ते आपण कोणते कोणते विकल्प घेतले, ते विकल्प सेवा पुस्तिकामध्ये अटॅच असायला पाहिजे. आपल्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल सेवा पुस्तिकेत अटॅच असायला पाहिजे. आपल्या वेतन निश्चितीचे अनेक विवरणपत्र असतील ते सेवा पुस्तिकेमध्ये ऍड असायला पाहिजे. भविष्य निर्वाह निधी किंवा सेवा निवृत्ती उपदान असेल याचं नॉमिनेशन असतील ते सेवा पुस्तिकेमध्ये अटॅच असायला पाहिजे. सेवा निवृत्ती नंतर वेतनाबाबतचे काही विकल्प असतील ते सर्व विकल्प आपण सेवा पुस्तिकेमध्ये अटॅच करायला पाहिजे. मित्र हो, इतकी माहिती माझ्याकडे होती, मी आपल्याला सर्वांना दिली. कृपा करून हा व्हिडिओ खरंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा. आपलं सर्व्हिस बुक आपण व्यवस्थित चेक करा, सांगितलेल्या नोंदी तपासून घ्या. माझ्याकडनं काही सुटून गेलं असेल तर आपण ऍड करा, काही चुकलं असेल तर आपण दुरुस्ती करून घ्या. अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनलवर मी प्रत्येक वेळेस एक नवीन व्हिडिओ, नवीन विषय घेऊन येत असतो. आपण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर ऑटोमॅटिकली आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.